अस्सलाम वालेकुम, नमस्कार, आदाब। मैं हाजी इरफान, आप देख रहे हैं CNN TV न्यूज। मी तर आहे माझ्या भीमाचा सच्चा पट्टा, म्हणून माझ्या हस्ते मुंबईमध्ये बोला होत आहे। प्रवर्तन करता मी आज आहे धक्का, मी आज आहे धक्का माझ्या हस्ते का पुरवणार मुंब्रा शहर हे तसं गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेमध्ये असणार अत्यंत महत्वाचा बाजूला रेल्वे स्टेशन आहे, या कट्ट्याच्या बाजूला पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी राहणाऱ्या आंबेडकरी जनतेसाठी एवढंच नव्हे तर मुंबईमध्ये राहणारा हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, सर्वांनी या ठिकाणी राहू आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा देशामध्ये जगामध्ये काय घडामोडी होत आहे त्याबद्दल इथे न्यूज करत होता आणि आपल्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम होतं। बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी अत्यंत फार मोठी चळवळ। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मोठं आहे, त्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही। जो कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही। या संविधानाला त्यामुळे आपण फार मोठे नशिबान आहोत, आपल्या नेत्यांनी या देशाचं संविधान केलेलं, आपल्या महामानवांनी या देशातल्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र जोडलेला, आपल्या नेत्यांनी या देशातल्या प्रत्येक घटकाला सामाजिक आर्थिक न्याय देण्याची भूमिका संविधानामध्ये मांडली। प्रत्येक व्यक्तीला रोटी, कपडा आणि मकान हा त्याचा संविधानिक अधिकार आहे। जे कोणी सत्तेवर येतील त्यांनी त्या लोकांना गोरगरिबांना न्याय दिला पाहिजे। झोपडपट्टीत राहणारा माणूस जो आहे त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला फक्त धन मिळालं पाहिजे, बेरोजगाराला रोजगार मिळाला पाहिजे, महिलांवरती, लहान मुलींवरती होणारे अत्याचार थांबले पाहिजे, माणूस केला कलंक लागणाऱ्या अशा पद्धतीच्या घटना रोज आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि लाजेनं मान खाली घालावी अशा पद्धतीची परिस्थिती देशातली, महाराष्ट्रातली या अशा अत्याचारामुळे आहे। त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं आवश्यक आहे। ही जी काही मेंटॅलिटी आहे जनावरांपेक्षा सुद्धा वेगळी असणारी मेंटॅलिटी आहे आणि बाबासाहेबांना रिपब्लिकन करतो। तुम्ही काय नाव बदलली असतील पण मी ठरवलेलं आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन करतो। हा सर्व देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दादरा नगर हवेली असेल, दीव दमण असेल, अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, मणिपूर असेल, नागालँड असेल, आसाम असेल, ज्या ठिकाणी पोलीस अडकायन होता त्या ठिकाणी मी तो पोहोचवलेला। मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेबांच्या नंतर मंत्री होण्याची संधी मिळाली। माझा विचार बाबासाहेबांचा विचार आहे, माझी भूमिका बाबासाहेबांची भूमिका आहे, माझा झेंडा केळा झेंडा आहे आणि मी भारतीय जनता पार्टी सोबत आहे। काय मुद्द्यावर मोठे नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा आहे। सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास हे नरेंद्र जिसने याद रहा है भारत सारा, मेरा भीम नहीं देश में चमकने वाला तारा, मेरा भीम नहीं देश में चमकने वाला तारा, संविधान को जो हाथ लगाई उनके पूजा देने वाला। आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करू। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक अशी महत्वाची कामं झालेली आहेत। हिंदू मिलिटरी स्मारक जे आहे ते जवळजवळ 12 ते 13 कोटी रुपये खर्च करू
त्या ठिकाणी बाबासाहेबांचा मध्ये आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी चौकाचं उद्घाटन करण्यासाठी आला। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आपल्या सर्व मान्यवरांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो। साहेब, आमची समितीची एकच विनंती आहे की हे जे शेड आहे हे आमचे मुंब्र्याचे नेते बापू मकरे साहेब यांच्या चिरंजीव उमेश मकरे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करून हे बनवलेलं आहे। तर आम्ही आमच्या समितीच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपल्या हातून उमेशचा म्हणजे जो आपल्या समाजातला एक नवीन उभरता कार्यकर्ता आणि कॉन्ट्रॅक्टर त्याचा तुम्ही सत्कार करावा अशी विनंती करतो। साहेब, या चौकाला उभारण्यासाठी आमचे जे मुंब्रा विभागातील ज्येष्ठ सगळे भीमसैनिक समाजसेवक कार्यकर्ते नेते आहेत यांची जो लढा दिला निर्माण झाला आणि या चौका त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार आणि मुंब्रा शहरातील सर्व तमाम भीमसैनिकांच्या वतीने आपले आभार। साहेब, उमेशजी खूप चांगल्या प्रकारे काम केलंय चौकाचं। निधी कमी असताना देखील साहेब स्वतःच्या खिशातल्या पैशाने त्यांनी काम केलं। अत्यंत एकदम म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं सर्व भीमसैनिक मुंब्र्याचे खुश झाले त्यांनी काम। एकनाथ भगत साहेब ओबीसी आघाडी अध्यक्ष यांच्या वतीने साहेबांचं ओबीसी आघाडी आरपीआय ठाणे शहर। बीजेपीचे मुंब्रा शहराचे मंडळ अध्यक्ष सन्माननीय कुणाल पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीने सन्माननीय देशाचे नेते रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार करण्यात येत आहे। त्यानंतर राठोडचं आपलं मार्गदर्शन करतील। या ठिकाणी शेड बांधण्यात आलेली आहे आणि आपलं भाग्य आहे की आठवले साहेब बरेच वर्षांनी या ठिकाणी मुंब्र्यामध्ये आलेले आहेत उद्घाटनासाठी आणि सर्व आरपीआयच्या कार्यकर्त्यांचं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपण आठवले साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मला या ठिकाणी आपण निमंत्रण दिलं त्याबद्दल सर्व आरपीआय पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। हॅलो, आपल्या इथं एक युवा कार्याचा हा त्याच्यासोबत त्याच्यासोबत सहकारी हा पक्षात प्रवेश करत आहे आणि त्याच्या नेतृत्वाने पक्ष प्रवेश राईट